वाह, दिसत आहे ना छान. मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी नाश्त्यासाठी तयार आहे. नमस्कार, मी गीता, किचन क्वीन गीता या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया. जाळीदार आंबोळी बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे. 3 वाटी तांदूळ. हे जाडे तांदूळ आहेत जे मी या वाटीने मोजून घेतलेले आहेत. या वाटीने 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. 1 चमचा इथे चणा डाळ घेतलेली आहे मी आणि 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. सर्वात अगोदर आपल्याला हे सर्व जिन्नस धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ. याच्यावर जी पावडर लागलेली असते ती आपल्याला स्वच्छ धुवून काढून घ्यायची आहे. इथे आपले डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. पाणी घालून झाल्यानंतर उडीद डाळीमध्ये ही चणा डाळ घालून घ्यायची आहे आणि मेथी दाणे पण यामध्येच आपल्याला घालून घ्यायचे आहेत. मेथी दाणे घालून झाल्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला 6 ते 7 तास असंच भिजत ठेवायचे आहेत. एक 6 ते 7 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ फुलून दुप्पट झालेली आहे आणि तांदूळ पण आपले चांगले भिजलेले आहेत. इथे मी अर्धी वाटी पोहे भिजत घातले होते अर्धा तास. हे अर्धी वाटी पोहे आहेत. एवढ्या बॅटरसाठी अर्धी वाटी पोहे पुरेसे होतात. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदळाचं बॅटर काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता हे कितपत रवाळ आहे ते. आपला जो 0 नंबरचा बारीक रवा असतो तितपत आपल्याला हे बॅटर रवाळ ठेवायचं आहे. एका खोलगट भांड्यामध्ये हे काढून घेऊया. आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला उडीद डाळ पण काढून घ्यायची आहे. इथे उडीद डाळ अशी जाडसर भरडून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत. पोहे घालून आपल्याला याचं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालून घेऊया. जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं बॅटर एकदम पातळ होऊ शकतं. इथे तुम्ही बघू शकता याची एकदम फाईन पेस्ट झालेली आहे. हे बॅटर पण आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे बॅटर चांगलं 5 ते 6 मिनिटं हाताने फेटून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी ही कितपत घट्ट आहे ते. आता हे बॅटर आपल्याला 10 ते 12 तास आंबवत ठेवायचं आहे. 10 ते 12 तासानंतर आपण याच्या आंबोळ्या करायला घेणार आहोत. 10 ते 12 तासानंतर तुम्ही बघू शकता हे बॅटर आपलं व्यवस्थित फुललेलं आहे. याला चांगले बबल्स आलेले आहेत आणि हे पीठ थोडं हलकं पण झालेलं आहे. या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे. आता याची आपण आंबोळी करायला घेऊया. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सावकाश हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त जोरात याला आपल्याला फेटायचं नाही. इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता. यावर आपण सर्वात अगोदर थोडंसं तेल घालून ग्रीस करून घेऊया. या पद्धतीने सर्व तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे. गॅस मीडियम टू हाय हीटवर ठेवायचा आहे.
तवा पुसून घ्यायचा आहे आणि यावर आपल्याला आता आंबोळीचं बॅटर घालून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 पळी बॅटर घालून व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने। आंबोळी खूप बरी पातळ नसते, तिला आपल्याला जाडसरच बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याच्यावर किती छान बबल्स येत आहेत आणि एकदम छान जाळी पडते आहे। एक 2 ते 3 मिनिटानंतर यावर आपण तेल घालून घेऊया। आंबोळी बनवण्यासाठी जास्त तेलाचा वापर केला जात नाही। एकदम सुंदर जाळी पडलेली आहे। यानंतर आंबोळीला दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटानंतर आंबोळी आपली खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम सुंदर जाळी पडलेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।